मुरलीधर मोहोळ यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। पुण्यामधली लाईव्ह दृश्य आपण बघतोय। मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अर्ज दाखल करताना मोहोळ यांचं हे जोरदार शक्ती प्रदर्शन पुण्यामध्ये बघायला मिळतंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील सुद्धा आपल्याला या रॅलीमध्ये सहभागी दिसतात। राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुपाली चाकणकर सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांचा। मुरलीधर मोहोळ हे पुण्यामधनं भाजपचे उमेदवार आहेत। आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात। मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी अर्थातच आजचा दिवस हा मोठा दिवस आहे। मुरलीधर मोहोळ हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि त्या निमित्तानं त्याआधी सुरू असलेलं हे पुण्यामधलं शक्ती प्रदर्शन आणि त्याची ही लाईव्ह थेट दृश्य तुम्ही बघताय पुढारी न्यूजवरती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मोठा प्रतिसाद या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांना मिळताना आपल्याला बघायला मिळतोय। पुण्यामधली ही लाईव्ह दृश्य, पुण्यामधली ही महायुतीची रॅली आपण बघतो। मुरलीधर मोहोळ हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यापूर्वीच हे मोहोळ यांचं शक्ती प्रदर्शन, मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपल्याला यामध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय। भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांचे कार्यकर्ते आपल्याला मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी दिसतात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील हे सुद्धा या रॅलीमध्ये आपल्याला दिसतात। भाजपसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्वज सुद्धा आपल्याला या रॅलीमध्ये फडकताना दिसतात। पुण्यामधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। पुण्यामध्ये या वेळेला थेटपणे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे। काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, तर भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिलेली आहे। मुरलीधर मोहोळ आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात। धंगेकर यांनी यापूर्वीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। दुसरीकडे संभाजीनगरमधली दृश्य आपण बघतोय। संभाजीनगरमध्ये भुमरेंचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। संदीपान भुमरे यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आज ते शक्ती प्रदर्शन करतात। मुख्यमंत्र्यांची उपस्थिती यावेळेला असणार आहे। संभाजीनगरमधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतो। दोन ठिकाणची दृश्य, पुणे आणि संभाजीनगर। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यापूर्वीचं हे शक्ती प्रदर्शन, महारॅली काढण्यात आलेली आहे इथे महायुतीकडनं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यामध्ये सहभागी आहेत, तर तिकडे भुमरे सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन करतात। संभाजीनगरमधली दृश्य आपण बघतो। संभाजीनगरमध्ये यावेळेला आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। संभाजीनगरमध्ये यावेळेला दोन शिवसेना आमने सामने आहेत आणि त्यासोबतच MIMचं सुद्धा आव्हान संभाजीनगरमध्ये असणार आहे। विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यासोबतच चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे हे दोन्ही शिवसेनेचे दोन उमेदवार या ठिकाणी संभाजीनगरमध्ये लढणार आहेत। तर तिकडे पुण्यामध्ये थेटपणे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आणि त्यात झालेली वसंत मोरे यांची एंट्री। पुण्यामधली आणि संभाजीनगरमधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। दोन ठिकाणी हे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि त्यानिमित्तानं सुरू असलेलं हे शक्ती प्रदर्शन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती, त्यासोबतच चंद्रकांत दादा पाटील सुद्धा या महारॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुपाली चाकणकर यामध्ये सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पुण्यामध्ये महारॅलीत सहभागी होताना पाहायला मिळतात। राष्ट्रवादी काँग्रेससोबतच भाजपचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी आहेत। एकूणच महायुतीकडनं सुरू असलेलं हे शक्ती प्रदर्शन। संभाजीनगरमधली दृश्य आपण दुसरीकडे बघतोय आणि यातनं अधिक अपडेट्स घेऊयात। पुण्यावरनं ज्ञानेश्वर चौतमल प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, ही दृश्य आपल्या समोर आहेत। महायुतीकडनं जोरदार हे शक्ती प्रदर्शन सुरू आहे। एकूणच कसा उत्साह, कसा प्रतिसाद तिकडे जाणवतोय? बरोबर आहे, मोठ्या संख्येनं भाजपचे महायुतीच्या सगळ्याच पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते रॅलीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळते। प्रामुख्यानं आजच्या रॅलीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आहे आणि मोठं उत्स्फूर्त वातावरण कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते। विशेष म्हणजे मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकूणच अगदी काही वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत।
आपण जर पाहिलं असेल तर कोथरूड पासून ही रॅली सुरू झाली आणि तिथपासून ही रॅली आता डेक्कनच्या दिशेने पुढे सरकते आहे। एकूण वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा मोठा सहभाग या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं असेल तर मुरलीधर मोहोळ यांचं शक्ती प्रदर्शन या निमित्तानं दिसलेलं आहे। अर्ज दाखल करण्याच्या पूर्वी ही रॅली थोड्याच वेळात सभा सुरू होईल। सभेला अजित पवार असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, चंद्रकांत पाटील असतील या नेत्यांची उपस्थिती असेल। सभा संपल्यानंतर उमेदवारी अर्ज मुरलीधर मोहोळ दाखल करणार आहेत। ज्ञानेश्वर, एकूणच कसा प्रवास या रॅलीचा असणार आहे? ज्ञानेश्वर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। पुण्यामधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि त्याच्या आधीचं हे शक्ती प्रदर्शन, त्याच्या आधी निघालेली ही महायुतीची रॅली आणि थोड्याच वेळामध्ये महायुतीची भव्य सभा या ठिकाणी होणार आहे। यासाठी अजित पवार सुद्धा येणार आहेत। महायुतीमधले महत्त्वाचे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत। आता सध्या या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसत आहेत। देवेंद्र फडणवीस हे मुरलीधर मोहोळ यांच्या समवेत या महारॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। या महारॅलीनंतर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सभेनंतर मुरलीधर मोहोळ हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी अर्थातच आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे। त्यामुळे आज एकूणच देवदर्शनापासून सुरुवात झालेला हा दिवस आणि आता ही सुरू असलेली महारॅली, यानंतर होणार असलेली सभा आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुरलीधर मोहोळ पोहोचणार आहेत। तर तिकडे संभाजीनगरमधली दृश्य आपण बघतोय। दुसऱ्या बाजूला इकडे शिंदेंच्या शिवसेनेकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। त्याची ही लाईव्ह दृश्य तुम्ही बघताय पुढारी न्यूजवरती। संदीपान भुमरे हे शिंदेंच्या शिवसेनेकडनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि ते आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत। त्याच्या आधीची ही भव्य रॅली आपण बघतोय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अर्थातच ठिकठिकाणी हे शक्ती प्रदर्शन सुरू आहे आणि तिकडची ही दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूजवरती लाईव्ह। पुण्यामधली ही थेट दृश्य आहेत। मुरलीधर मोहोळ यांची रॅली निघालेली आहे। तर तिकडे नगरमधली दृश्य आपण बघतोय। नगरमध्ये सभा सुरू आहे। आल्या केलं जे 2 लाखाच्या पुढे जे रेग्युलर कर्ज भरणारे असतील त्यांचा 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देखील आम्ही सांगितलं, पण त्यावेळेस म्हटलं आम्ही की कोरोना झाल्यानंतर करू। दुर्दैवानं सरकार नंतर गेलं, अजूनही हे सरकार त्या ठिकाणी ते 50,000 रुपये देते। एक शेतकऱ्याच्या विचाराचं सरकार या राज्यामध्ये आणण्याचं श्रेय आदरणीय पवार साहेबांना होतं। साहेब, आम्ही ऊर्जा खात्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक ऍग्रीकल्चर कंटिंजन्सी फंड म्हणून एक निधी आणला। त्या निधीच्या माध्यमातून साहेब शेतकऱ्याची जी काय अडचण आहे, जे अगदी बारीक बारीक शेतकऱ्याच्या अडचणी असतील विजेच्या बाबतीतल्या, त्या सोडवण्याकरता, मग ते एखादा ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झाला असेल, तो वारंवार जळत असेल, तिथं नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची गरज असेल, एखादा सबस्टेशन ओव्हरलोड झाला असेल, त्या सबस्टेशनची कॅपॅसिटी वाढवायची असेल किंवा नवीन सबस्टेशन करायचं असेल, अशी कित्येक कोट्यावधीची, हजारो कोटी, शेकडो कोटीची कामं या एसीएफच्या माध्यमातून आपण केली। या नगर जिल्ह्यामध्ये साहेब जवळपास 2च वर्षामध्ये 25 नवीन सबस्टेशन ते एसीएफच्या माध्यमातून, काही सबस्टेशनची कॅपॅसिटी वाढवणं असेल, हे काम महाविकास आघाडीच्या सरकारनं केलं। अक्षरशः गावागावामध्ये डिप्या बसल्या। या मतदारसंघामध्ये साहेब जवळपास 300 ट्रान्सफॉर्मर बसले असतील। पण साहेब दुर्दैव असं की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आपलं गेलं, ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि हे भकास सरकार शेतकऱ्याला करणार आलं, अक्षरशः साहेब त्या एसीएफ फंडामधले 2000 कोटी रुपये शिल्लक होते। 2000 कोटी। माझ्या शेतकरी बांधवांना मला विचारायचंय, ज्या एसीएफ फंडामध्ये 2000 कोटी रुपये शिल्लक होते, तो फंड एकाएकी या युतीच्या सरकारने बंद पाडला, काही एक कारण न देता। ज्या 2000 कोटीमध्ये तुमच्या बांधावर एखादा नवीन ट्रान्सफॉर्मर बसला असता, ज्या 2000 कोटीमध्ये एखादं नवीन सबस्टेशन झालं असतं, हे 2000 कोटी रुपये शिल्लक असताना
ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचे विजेची अडचण सोडू शकत असतो, पण हे त्या ठिकाणी निधी बंद पडायचं काम केलं. साहेब, आम्ही विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचा आमदार म्हणून सातत्यानं आवाज उठवला. ऊर्जा मंत्र्यांना विचारणारे 2000 कोटी माझ्या शेतकऱ्याचे मायबाप शेतकऱ्याचे शिल्लक आहेत, कित्येक वेदना आपण दूर करू शकतो, का बंद पडला? सातत्यानं विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये विचारायचा प्रश्न केला. ऊर्जा मंत्री महोदय म्हणाले, तनपुरेजी तुम्ही जो विचारला निधी तो मी बघून सांगतो. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की 2000 कोटी रुपये या शेतकऱ्याची वेदना सोडवण्याकरता जो निधी उपलब्ध होता तो कुठल्या फंडाचा हेच ऊर्जा मंत्र्यांना माहित नव्हतं, तो अधिकाऱ्यांनी बंद केला हेही माहित नव्हतं. हे दुर्दैव. अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये राज्यामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी आहे. साहेब, आम्ही इथं दिवसा वीज देण्याकरता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचं नवीन स्वरूप आणलं. या माझ्या मतदारसंघामध्ये साहेब 4 प्रकल्प आणले की जे शेतकऱ्याला दिवसा वीज देऊ शकतील. सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प, त्यातला एक सरकार जाता जाता चालू झाला आणि जसं सरकार गेलं या सरकारचं लक्ष नाही, ढुंकूनही पाहिलं नाही. विधानसभेमध्ये आम्ही सातत्यानं ऊर्जा मंत्री सांगत असतात की शेतकऱ्याला दिवसा वीज द्यायची, शेतकऱ्याला दिवसा वीज द्यायची, पण प्रत्यक्षामध्ये भारतीय जनता पक्षाने मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळातले प्रकल्प देखील बंद पाडायचं काम केलेलं आहे. अरे, माझ्या शेतकऱ्याला रात्री रात्री शेतामध्ये जावं लागतं. इथं मात्र फक्त यांना उद्योगपती असतील किंवा आमच्यातनं जे तिकडे गेलेले भाजपमध्ये गेलेले त्यांनाच फक्त रात्री शांत झोप लागायचा अधिकार आहे का? आमच्या शेतकऱ्याला देखील रात्री शांत झोपायचा अधिकार आहे. पण मात्र हे शेतकरी विरोधी सरकार राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आणि हे घालवण्याकरता आपल्याला इथं देखील नगर दक्षिण मतदारसंघातून निलेश लंके साहेबांच्या रूपाने इथून आपल्याला उमेदवार निवडून द्यायचा आहे. मित्रांनो, समोरचे उमेदवार सांगत असतात, मी काही 2-3 भाषणामध्ये त्यांचं ऐकलं की बाबा राहुरी तालुक्यामध्ये त्यांनी असं गृहीत धरलेलं दिसतं की राहुरी तालुक्यामध्ये आमचं होम ग्राउंड आहे आणि इथून मात्र लीड मिळेल. अशा भाषणं मी काही त्यांच्या क्लिप त्या ठिकाणी ऐकल्या. अरे, 4 तारखेला तुम्हाला कळेल राहुरी तालुका काय चीज आहे. साहेबांसमोर या ठिकाणी खात्री देतो की राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेसचं सगळं लीड तोडून मला जेवढं विधानसभेचं लीड मिळालं होतं त्याच्यापेक्षा जास्त लीड राहुरी विधानसभा मतदारसंघ देणार आहे. काही कोणी माझ्याबद्दल काही आदेश विदेश काही हाच आदेश लंके यांचं शक्तीप्रदर्शन सुरू होतं. तिकडची सभा आपण बघत होतो आणि आता ही दृश्य आहेत ती पुणे आणि संभाजीनगरमधली. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले तर तिकडे संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत. तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. 2 ठिकाणचं हे महायुतीचं शक्तीप्रदर्शन. एकीकडे पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्यासाठीचं हे महायुतीचं शक्तीप्रदर्शन, दुसरीकडे संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे यांच्यासाठीचं शक्तीप्रदर्शन सुरू आहे. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत. संभाजीनगरमध्ये आपण गेलो तर तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला दिसत आहेत. त्यासोबतच भाजपचे नेते भागवत कराड या ठिकाणी आहेत. रावसाहेब दानवे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. उमेदवार संदीपान भुमरे सुद्धा आहेत. उपस्थितांना ते अभिवादन करतायत. संभाजीनगरमधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार सुद्धा आपल्याला या महारॅलीमध्ये सहभागी झाल्याचं दिसत आहे. तर तिकडे पुण्यामध्ये आपण जर गेलो तर तिकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी सहभागी झालेत महारॅलीमध्ये. त्याचबरोबर चंद्रकांतदादा पाटील दिसत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं रुपाली चाकणकर सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. तर महारॅली निघालेली आहे. मुरलीधर मोहोळ जोरदार शक्तीप्रदर्शन करतायत. यानंतर महासभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सभेनंतर मुरलीधर मोहोळ हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महायुतीचे बडे नेते आज पुण्यामध्ये. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आज महायुतीनं ताकद लावलेली आहे. तर तिकडे संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन बघायला मिळतं. एकत्रितपणे महायुतीचे नेते सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. दोन्हीकडे जर आपण नजर टाकली तर महायुतीकडनं एकत्रितपणे या ठिकाणी प्रचारामध्ये उतरल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. पुण्यामधली दृश्य आपण बघतोय. JCBच्या सहाय्यानं इथे फुलांची उधळण केली जाते. मुरलीधर मोहोळ यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेत. मनसेचे सुद्धा ध्वज आपल्याला यामध्ये फडकताना बघायला मिळतात.
राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता पुण्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या महारॅलीत सहभागी होताना दिसत आहेत। पुण्यामध्ये सुरू असलेली ही फुलांची उधळण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती आणि मुरलीधर मोहोळ यांचं सुरू असलेलं हे शक्ती प्रदर्शन। तर तिकडे संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत संभाजीनगरमधले शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबतच भाजपचे नेते सुद्धा आहेत। भागवत कराड आपल्याला या रॅलीमध्ये सहभागी दिसत आहेत। रावसाहेब दानवे सुद्धा आहेत। मोठ्या संख्येने प्रतिसाद आपल्याला दोन्ही ठिकाणी मिळताना आपण बघतोय, पुण्यामध्ये आणि संभाजीनगरमध्ये। पुणे आणि संभाजीनगरमधली ही लाईव्ह दृश्य तुम्ही बघताय पुढारी न्यूजवरती। पुण्यामध्ये तिकडे रिपाईचे ध्वज सुद्धा दिसत आहेत। रिपाईचे कार्यकर्ते सुद्धा या महारॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। एकत्रितपणे महायुतीचं सुरू असलेलं हे शक्ती प्रदर्शन, विशेषतः पुण्यामध्ये आपण जर का बघितलं तर मनसे सुद्धा या महारॅलीमध्ये आपल्याला सहभागी दिसते। तर तिकडे संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्याला मनसेचे ध्वज त्या ठिकाणी या महारॅलीमध्ये फडकताना दिसत आहेत। संभाजीनगरमध्ये सुद्धा या वेळेला इंटरेस्टिंग अशी लढत पाहायला मिळणार आहे। विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना दोन्ही शिवसेनेच्या 2 उमेदवारांचं आव्हान असेल। यावेळेला शिंदेच्या शिवसेनेकडनं संदीपान भुमरे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यांच्यासाठी सध्या शक्ती प्रदर्शन सुरू आहे। तर तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। पुण्यामधली दृश्य आपण बघितली तर या ठिकाणी आता रामदास आठवले हे सुद्धा या महारॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। लाईव्ह दृश्य आपण बघतोय, जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण सुरू आहे। मंत्री सन्माननीय गुलाबरावजी पाटील साहेब, तसेच अनिलदादा पाटील साहेब, आबासाहेब चिमणराव पाटील, आमचे राजूमामा भोळे, मंगेशदादा, किशोरप्पा, आमचे महायुतीचे सगळे माजी आमदार आमचे जयप्रकाश वाविस्कर साहेब या ठिकाणी उपस्थित, महायुतीचे आमचे जळकेकरचे महाराज, सगळे महायुतीचे सगळे आमचे जिल्हाध्यक्ष, सगळे पदाधिकारी आणि सगळे कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी येत आहेत। आणि आज मनाला खूप आनंद आहे की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या सोबत मला या ठिकाणी काम करायला मिळणार आहे। याचा एक वेगळा आनंद त्या ठिकाणी आहे। ताई, आपण बघितलं तर वैयक्तिक टीका आता विरोधकांकडून केली जाते आहे। कशा पद्धतीने आपण यांच्या टीकेकडे बघत आहात? टीका करण्याचं काम असतं टीका करणं, आणि आमचं काम आहे विकास करणं। कोणी निंदा अथवा वंदवा, विकास करणे आमचा धंदा। आणि ही तर सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या, असं म्हणूया आपण। ताई, शेतकरी कष्टकरी असतील हे वंचित आहेत, अनेक योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही, असे सातत्याने टीका केली जाते आहे विरोधकांकडून। आपल्याला काय वाटतंय, भविष्यात आपला अजेंडा काय असणार आहे आणि कशा पद्धतीने काम करणार? शेतकरी सुखी तर जग सुखी असं म्हणतो, कारण तो जगाचा पोशिंदा आहे। आणि त्याच्यासाठी सिंचनाचे जे काही प्रकल्प या ठिकाणी रखडलेले आहेत त्या माध्यमातून काम करण्याचा माझा नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न असेल। आणि हे करत असताना रोजगाराच्या पण संधी या ठिकाणी उपलब्ध होणं फार गरजेचं आहे। खरं म्हणजे इथं जी मुलं आमची जन्माला येतात पण त्यांच्या हाताला इथं काम नाही, त्यामुळे त्यांना इथून बाहेर पडावं लागतं आहे। तर त्या दृष्टिकोनातून मला वाटतं आगामी काळामध्ये त्यासाठी मी माझा या ठिकाणी प्रयत्न असेल आणि ह्या विकासाच्या माध्यमातून आम्ही जनतेपुढे जाऊ। ताई, गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवार बदलेल भाजपचा अशा चर्चा होता। आज अधिकृतरित्या आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काय नेमके या संदर्भात या चर्चांना कसं उत्तर? त्या चर्चा आहेत, त्या चर्चांना काही त्याला कारण नसतं आणि त्याला काही विषय लागत नाही। आणि लोकांची दिशाभूल करत राहणं हे काही लोकांचा विषय असतो, ते करत राहतात। पण मला विश्वास आहे माझ्या पार्टीवर, माझ्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर, नेत्यांवर, की एकदा झालेलं तिकीट डिक्लेअर ते परत बदलेल असं कुठलंही नाही। कारण सन्माननीय आमचे संकटमोचन गिरीश भाऊ महाजन याची वेळोवेळी उत्तरं दिलेली आहे की दोघे जागा ज्या दिलेल्या आहेत त्याच राहतील, त्यामुळे याचा काही विषय नव्हता या विषयाचा। ह्या होत्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार, भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ। येत्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी, जनतेसाठी मोदी सरकारने ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना आणि सिंचनाच्या प्रश्नांसाठी अजून अधिक काम करण्याचा मानस त्यांनी पुढारी न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन जयेश साबळेसह सचिन गोसावी, पुढारी न्यूज।
पुण्यामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, जिकडे अजित पवार सुद्धा असणार आहेत. त्यासोबतच महायुतीचे अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा या सभेमध्ये भाषण करणार आहेत. दुसरीकडे संभाजीनगरमध्ये आपण गेलो तर तिकडे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. त्यासोबतच रावसाहेब दानवे आपल्याला दिसत आहेत. भागवत कराड या ठिकाणी आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या जोरदार प्रचारासाठी महायुतीनं संभाजीनगरमध्ये आपली ताकद लावलेली आहे. जर आपण दोन्ही ठिकाणची दृश्य बघितली तर दोन्ही ठिकाणी आपल्याला मनसेचे ध्वज सुद्धा महायुतीच्या इतर पक्षातील ध्वजांसोबत फडकताना पाहायला मिळतात. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्यानंतर आता मनसेचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या प्रचार रॅल्यांमध्ये सहभागी होताना बघायला मिळतात.